नमस्कार मंडळी, जय शिवराय. कशा सगळे तिखटपीठ या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे निखिल पवार. तर मंडळी, आता आपण आलो आहे भिवगडाच्या पायथ्याशी. आपण हा भिवगड पहिल्यांदा सुद्धा पाहिलं आहे. तर तुम्ही नसेल पाहिलं तर मी वरती लिंक देईल, नक्की पहा. आणि मंडळी, आज आपण खास स्वच्छता मोहीम आहे भिवगडावर. तर धारातीर्थ गडकोट मोहीम श्री लोहगड ते भिवगड इथे होणार आहे. दिनांक 23 जानेवारी ते 26 जानेवारीपर्यंत ही 4 दिवसाची मोहीम आहे. आणि या मोहिमेची सांगता या भिवगडला होणार आहेत. तर आमची सगळी धारकरी इथं स्वच्छता मोहीम करण्यासाठी आलेले आहेत. तर चला म्हणजे आता आपण गडाचे पायथ्याशी आहोत. आता आपण जाऊ वरती. शिवाजी महाराज की जय, माता की जय, हिंदू धर्म की जय. आपण मागच्या वेळी आलेलो तर इथे आपण गड संवर्धन केलं, क्लीन केलं होतं. या हे आर्चर टाका. आपले सगळे दादा आता गडावर पोहोचतात हळूहळू. काही बसलेत, आराम करतायत. तर म्हणजे आता आपण सगळेजण पोहोचलो आहे. आता आपण हत्याराचं पूजन आणि ध्वजाचं पूजन करून घेणार आहोत. भारत माता की जय, हिंदू धर्म की जय. काय करायला लागल का बघा. आज रविवार असल्याने बघा खालच्या मैदानामध्ये क्रिकेटचे सामने मस्त रंगल्यात. क्रिकेट खेळत आहेत आणि आमची पोरं बघा रविवारी गड किल्ले साफ करतायत. गडावर 30 ते 40 जण आपली धारकरी लोक आलेले आहेत. आणि गडावर साफसफाईचं काम चालू आहे. व्हिडिओमध्ये बघाल म्हणजे पूर्ण गडाच्या आजूबाजूला लोक बसले. कोण प्लॅस्टिक उचलत आहे, कोण कचरा काढतोय, कोण टाक्याचं आजूबाजूचा परिसर साफ करतोय. मी आता चाललो त्या ध्वजाकडे एक टाकी आहे आणि तिकडे एक ध्वज आहे. तिकडे काय आमचे धारकरी बंधू गेले. चला. तर आता हा एरिया दिला होता आमचे अविनाश दादा, आदित्य म्हात्रे दादा आणि आमचे शाहीर भोसले दादा यांच्या टीमनी हे सगळं साफ केलं. एकदम स्वच्छ बघा, कडकडीत. जेवढं पाळापाचलं होतं सगळं जाऊन टाकलं. प्लॅस्टिक वगैरे काढून टाकलं आहे. मंडळी, ह्या गडावर अजून एक ध्वज आहे. तो ध्वज आपण आता चेंज करतोय, पूर्ण भगवा ध्वज लावतोय.
तर आमची सगळी मंडळी आता स्वच्छता मोहीम पूर्ण झाली आहे. सगळे आता खाली उतरत आहेत. चला आता घरी येत नाही काय नाही. जय श्रीराम. आता आपण गडाच्या पायथ्याशी आलो आहे आणि इकडे छान असा नाश्ता आहे. पोहे खात्यात मस्त बघा दीपक दादा. निघूया भेटू परत.